रामकृष्ण हरी मंडळी. फायनान्स कट्टा प्रस्तुत शेअर बाजाराची ओळख भाग 3 मध्ये आपले स्वागत आहे. डीमॅट अकाउंट म्हणजे काय आणि तो कसा उघडायचा? तर डीमॅट अकाउंट म्हणजेच डिमॅटेरियलाइज्ड अकाउंट. पूर्वी शेअर्स कागदावर मिळायचे म्हणजेच प्रमाणपत्राच्या रूपात, पण आता सगळंच डिजिटल झालंय. शेअर्स साठवण्यासाठी आता लागतं तर एक डीमॅट अकाउंट. जसं बँकेत पैसे ठेवतो तसंच इथं शेअर्स ठेवले जातात. जर तुम्ही शेअर विकत घेतला तो तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये जमा होतो. डीमॅट अकाउंट का आवश्यक आहे? शेअरची खरेदी विक्री करताना ते कुठेतरी सुरक्षित साठवणं गरजेचं असतं. त्यासाठीच डीमॅट अकाउंट अत्यावश्यक आहे. शेअर्स सुरक्षित राहतात, पेपरवर्क लागत नाही, विक्री आणि खरेदी सोपी आणि जलद होते. शेअर्सला ट्रॅक करणंही सोपं होतं. तर डीमॅट अकाउंट उघडण्यासाठी काय लागतं? पॅन कार्ड, आधार कार्ड, मोबाईल नंबर व ईमेल आय डी, बँकेचं खातं, तुमच्या सिग्नेचरचा स्कॅन व फोटो. तर हा कुठे उघडायचा? तुम्ही कोणत्याही डिपॉझिटरी पार्टिसिपेंटकडे डीमॅट अकाउंट उघडू शकता. डी म्हणजे जे NSDL किंवा CDSL सोबत नोंदणीकृत असतात. लोकप्रिय काही ब्रोकर कंपन्या झिरोधा, अपस्टॉक, एंजल वन ग्रो इत्यादी. या सगळ्याच ऑनलाईन प्रोसेसद्वारे डीमॅट अकाउंट उघडण्याची सुविधा देतात. हा कसा उघडायचा? त्यांच्या वेबसाईट किंवा ॲपवर जा, साइन अप करा, पॅन व आधार कार्ड टाका, बँक डिटेल्स भरा, KYC प्रक्रिया पूर्ण करा, फोटो, सिग्नेचर व एक लहान व्हिडिओही द्यावा लागू शकतो. ई सिग्नेचर, आधार OTP टाकून पूर्ण करा. काही तासात 1 ते 2 दिवसात तुमचं डीमॅट अकाउंट ॲक्टिव्ह होईल. तर हे होतं डीमॅट अकाउंटबद्दलचं प्राथमिक ज्ञान. तर शेअर बाजारात पाऊल टाकण्यासाठी तुमचं डीमॅट अकाउंट असणं हे सर्वात आवश्यक आहे. तर पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत की शेअरचे प्रकार मार्केट कॅपिटलायझेशनवर आधारित. तर तेव्हा नक्की बघा शेअर बाजाराची ओळख भाग 4.